हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि तुला आता लक्षात आलं? नाही, मला लक्षात होतं पण मी या दिवशी नाही सेलिब्रेट करत. तुला पण माहिती मी का नाही सेलिब्रेट करत. का लग्न झालं या दिवशी तर सेलिब्रेट का नाही करत? म्हणजे माझ्याशी लग्न झालं म्हणून. थांब एक सेकंड, टीव्हीचा आवाज. रिमोट. ग्रँड सेलिब्रेट नाही करत मी. सेलिब्रेट करते पण ग्रँड सेलिब्रेट नाही करत का? म्हणजे या दिवशी माझ्या मम्मी पप्पांना मी हर्ट करून आले होते. अच्छा, मग तू मग कधीच लग्न सेलिब्रेट करणार नाही? नाही का, आपण करतो ना 24 फेब्रुवारीला. 24ला तर ते रीतिरिवाजा टाइपने केलेला ना. करतो ना आपण ते. कोर्ट मॅरेज आज झालं. कोर्ट मॅरेज 6 फेब्रुवारी. तरी पण आता हाय आता तिचं रिझन की या दिवशी 5 तारखेला 5 फेब्रुवारी म्हणजे एक दिवस अगोदर पूजा घर सोडून आली होती. आणि 6 फेब्रुवारीला स्टार्टिंगला आम्हाला थोडंसं हे वाटलं पण नंतरला थोडंसं हेवी वाटत गेलं पूजाला मनावरती. ठीक आहे ना, आता बोलतील, टाइम येईल, ते पण करतील. बोलतील तेव्हा बोलतील, पण तरी पण मी त्यांना हर्ट केलंच ना त्या दिवशी. जायचंय का? गेली तरी ते मला घेणार नाही. काय टाइम आहे, तू काय तोंडातून बाहेर काढतेस? मी समजतोय तुझ्या. मी पण अॅनिव्हर्सरी आपल्याला टीका लावते. जे पण काय आणलंयस, खायचं काय जे आणलंयस तू देऊ शकतोस, पण ते ठेवलंयस कुठे? ऍक्च्युली पूजा थोडीशी इमोशनल झाली होती, त्याच्यामुळे थोडं तुझ्याशी बोलत बसलो. थोडं मला पण थोडंफार हे झालं रागवायला माझी, म्हणजे असं वाटलं की यार आता असं हॅपीवाला टाइम आहे तर सॅड नको होस ना. मी कारण की वेगळ्या मूडमध्ये होतो, ती वेगळ्या मूडमध्ये. ठीक आहे, आता होतं रिलेशनमध्ये असं एक वेगळ्या मूडमध्ये, एक थोडासा वेगळा धूनमध्ये असं. इट्स ओके, नाव इट्स ओके. 10-15 मिनिटात सॉल्व. आता आम्ही आमच्या भाव्याला जेवण भरवत बसलोय. भाव्याला आंघोळ पण घातले गरम पाण्याने, पुसून घेतलंय म्हणजे जस्ट. जे पण काय खायचं आणलं असेल ते मला दे खायला, उगाचच ठेवण्यापेक्षा. तू बघितलंय वाटतं? दिलीये का? तू बघितलंच वाटतं. नाही, काय नाही बघितलं, तेच तर विचारते ठेवलंय कुठे असं. थैल्यांचा आवाज येत होता बाहेर. थैल्यांचा? अरे घे. पूजा किती जोरात. तिचा आवाज नाही दिसत आहे तुला, माझा आवाज दिसतोय. तिचा आवाज छान वाटतोय ऐकायला. तुझा आवाज चिरून जातोय कानांना. तू बरोबर असंच का बोलते की जे खायला आणलंय ते दे? हा, मग खायलाच काहीतरी आणलं. तू पण घ्यायचं ना, मी तुला. तू काय पूजा काय मस्करी करतो मी? नको 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 नको. हर्ष आ कर. पूजा प्लीज, हा मस्करी नको. नको माझ्या एखाद्यात फोन आहे, एखाद्यात वाटी. पूजा मला पोरगी बसली म्हणतोय, मला उठतं पण नाहीत. अरे मी लहान पोरं भाव्या तरी औषध व्यवस्थित. अरे नको, थांब एक मिनिट थांब. तुला माझी शपथ आहे, थांब. शपथ विपत काय याच्यामध्ये? हा, शपथ विपत काय आहे? एक मिनिट. नाकात होते ना. एक मिनिट थांब. तू घे. एक मिनिट वाचू दे पूजा. नाही 5 ml आहे. हर्ष ऑकर. पूजा थांब. अरे पूजा ही काय जबरदस्ती. अरे आणि गोळी पण घेते. ए आता गप बसते का? गोळ्या सर्दी खोकला. अरे पूजा, मला डॉक्टरने सांगितलं नाही की तुम्ही पण अशा काही गोळ्या खा, औषधं घ्या. डॉक्टर तुझ्या घरी येणार सांगायला? अरे आपण दोघं होतो डॉक्टरांकडे ना. हा, डॉक्टरांना सांगितलं. ऍसिडिटी. मग ऍसिडिटीच तर होती. आता उद्या जर मला हे औषध पिल्यामुळे काय झालं ना तर जिम्मेदार कोण आहे? तो व्लॉग मी टाकलाय, माहिती आहे सगळ्यांना कोण जिम्मेदार आहे. अरे बेटा, ए डॉक्टर, ए पूजा डॉक्टर. का बेटा अच्छा केलं तू? का केलं? काय केलं? बापू? काय केलं हिने? काय केलं तू बाबू असं? काय केलं? राणी मॅची ग, सगळं तोंडात काढलं. नको. हात पुस. का बेटा? अजिबात माझ्या अंगाला लागतं का म्हणे काय? दर. अरे हलीम, ओ डॉक्टर. अरे बाबा, अरे तिला जेवण भरवतोय त्यात कुठं तू ते. आणि अरे माझ्याकडे कुठे रे बाबा? मी ठीक आहे रे पूजा, माझा कप गेलाय. गावात पूजा तिखट लागलं काय? मध आणि हळद. मध आणि हळद का मध आणि हळद?
मध आणि हळद, तू काय बोलतोयस? मिसकम्युनिकेशन. अरे बाबा माझं पोट भरलंय पूजा, आता माझं पोट भरलंय. मला बस आहे. नाही माझं गिफ्ट आहे अॅनिव्हर्सरीचं, मला बस झालं. नाही मला नको, मला पूजा फालतूगिरी बंद करा पूजा. तुझा कफ गेला पाहिजे, दोघं पण चांगले राहिलो पाहिजे, तर पुढे चांगलं घर बनेल. काही बरं बेटा, हातच मारेल नुसती. अरे तिला नीट पकड ना, कसं पकडलंय? हळद आहे फक्त तर. कसे वाटलं? काय त्याच्यामध्ये? पूजा दूध कशासाठी ठेवलंय? संपायला ठेवलंय टोपात? गरम करायला ठेवलं. संपलं दूध टोपातलं? गरम करायला ठेवलं, बंद कर. फक्त फुगे राहिले त्याच्यातले दुधातले. जस्ट मी आता फ्रीज मधून काढलंय, कारण की तोंड भिजलेला वाटतंय, कारण की मी तोंड धुवून आलोय जस्ट बाहेर. तरी पिशवी जस्ट मी आताच फ्रीज मधून बाहेर काढली आहे. कारण की हे फ्रीज मधून काढून दिलं तिला खायला डायरेक्ट थंड तर खोकला आणि सर्दी अजून वाढेल तिची. ते माझ्या लक्षातच नाही राहिलं, म्हणून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या गोष्टी. फ्रीजमधून आता काढल्यात बाहेर. जरा 10-15 मिनटं बाहेर राहून तो केक नॉर्मल रूम टेम्परेचरवरती येईल थोडा तरी. त्यानंतर मग मी पूजाला केक देणार ॲनिव्हर्सरीचा. आता हे जस्ट ओपन करतोय पेस्ट्री आणि ह्याच्यात ठेवतोय. इतकी टाईट बसली आहे ना. हा थांब. काय करतो यार? थांब आलो, थांब पूजा थांब. हा झोप ना बाबा, 2 मिनिटं थांब आलो. अरे पापी आली. बेटा मम्माकडे जा. अरे मम्माचा मोबाईल घेऊन ये ना बेटा. हा पूजा. अरे काय करतेस तू? अरे आलो यार, 1 मिनिट. अरे भाव्या बेटा तू जा फोन घेऊन ये मम्माचा फोन घेऊन ये. जा लवकर फोन घेऊन ये. अरे थांब ना, काय पाहिजे तुला? देतो मी. 1 मिनिट थांब. फोन येतो. हे नाहीये तुला, काय बोलतो, ऑक्सिजन सिलेंडर वर नाही ठेवलंय. अरे थांब ग बाई, आलो. मोबाईल आणतो तिथला, जा. मोबाईल आणतो. माझेच काय भेटत नव्हतं तर. कॅन्डल मी प्लेटच्या बाहेरच ठेवली, कारण की केकला कॅन्डल लावायची नसते, चांगलं नसतं ते. आणि बाहेर राहील तर चांगलंच आहे. जस्ट बघूया पूजा काय रिॲक्ट करते. आता रोज ठेवायला जागा नाही म्हणून आता खिशात पण कसं ठेवणार, ते जरा अनरोमॅटिक वाटेल रोज. हे थोडा असं शायनिंग मारायला बायको पुढं. भिजली रे पूजा. काय फिल्मी बना. अरे फिल्मी बना काय, मेणबत्ती उजली रे. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. ब्लॅक फॉरेस्ट आणली. फिल्मी बना काय, हे काय थँक्यू. युजल. हे उलट्या साईडला. हॅपी अॅनिव्हर्सरी. मी नाही आणलंय तुला हर्ष. आता तू हायस माझ्यासोबत, तेच खूप मोठं आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. आय लव्ह यू. लव्ह यू टू. ते कॅन्डल तो रुमाल दे ना जरा पाठचा. हा रुमाल दे. जाहीरशी बात आहे,
की आता आम्ही केक खाणार आहे थोडा थोडा, तर भाव्याला तर पाहिजेलच म्हणून तिचा पण छोटा चमचा आणला. मोठा केक आणून आपल्याकडे राहत पण नाही, खराब होतो. हा खाऊन संपत पण नाही तो मोठा केक. आता पेस्ट्री आता 12 वाजता काय करणार आपण? 1:30 वाजलाय म्हणजे 1:15 वाजलाय. आमच्याकडून थोडं कामामुळे थोडं 5 गावामुळे नाही, तुझंच टाइमपास असतो. मी नेहमी ठरवते 12 वाजता झोपायचं, तर काहीच होत नाही. सुनाल्याशिवाय तू जाऊच शकत नाहीस माझ्याकडून. मी पण सुनवतो रिटर्न मध्ये. तू मी बोलायला लागलो ना गप बसते, म्हणून मी काय बोलत नाही. हा ठीक आहे, गप बसते म्हणजे अजून चिडून उठते तू. अरे काढ की एकदा जाते बघ, ते बघ बाजूनी कट मारून गेली बॅट पूर्ण बॉलला. अरे ती तुझ्यासाठी बेबी, मला तू तुझ्या थांब थांब हर्ष असं थांब करायचं. थांब 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 आता थांब थांब 1 सेकंड थांब 1 सेकंड थांब 1 सेकंड थांब. तू बिछाण्यावर पडेल ना. मग मी देते ना. अरे येडी स्वतःच्या हाताने खाते काय? मग कोण बरोबर जा दुकानात जाऊन पेस्ट्री खात जा मग स्वतःच्या हाताने. भारवायला आणलं एवढा, स्वतःच्या हाताने खायला लागली. पण मला जो पाट आवडतो तो स्वतः खाल्ला. तू तसा भरवला असेल, मी काय करू? अरे माझ्या छोटीशा बाला काय बघतो रे तू? छोटीशा बाला. अरे केक बेटा एकदा खा, रोज मागशील. केकी भाव्या फर्स्ट टाइम ट्राईंग केक. कोल्हापूरला गेलो तिथे पण मी पेस्ट्री आणली होती, तेव्हा नव्हती खाल्ला तिने. अरे गुलाबी मॅक्सी जो तेरी देखी हो गया. काय आता मॅक्सीच घातली समोर तर काय करू मी? पहिला ना आमचं ठरलेलं की मॅक्सी कधीच नाही घालणार ना. हिला आवडायची, मला पण नव्हतं. म्हणजे माझं काय असं नव्हतं ते तिच्यावर ठरवलं कधी घालत पण नव्हती. हा पण आता नुकता भाव्याचं जेव्हा म्हणजे प्रेग्नेन्सी झाली, प्रेग्नेन्सी नंतर पासून जे मॅक्सीला कम्फर्ट वाटायला लागली. पोरगी मॅक्सी सोडतच नाही. म्हटलंय नाईट ड्रेस घालायचं, जा घरातले दुसरे काय ट्रंक सूट वगैरे असं काय घालायचं. थँक्यू मॅडम. धडा खाईल नाही तर बुवा पण खाईल. धर खा बेटा. ए चल ना, ते काय औषध आहे का जबरदस्ती करते? राहू दे ना. नाही खायचं तर कशाला सवय लावते पूजा? तुझं काय आहे? संपत नाही. हे नाही काढलंय सरकारने की रातच्या आज संपला पाहिजे केक, तो राहू दे फ्रीज मध्ये, मी खाईल पाहिजे सकाळी. पूजा तिला आवडत नाही तर जबरदस्ती का करतीये? हा संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. आवाज माझा बसलाय थोडासा, तसं पण काय खास नाही, पण तरी बसलाय म्हणून थोडंफार जितकं येतं तितकं मी बाहेर नाही काढू शकत आहे गळ्यातून, साध्या गळ्यातून. हा बा करायचाच टाइम आलाय फ्रेंड्स. थँक्यू सो मच. होप सो तुमचा दिवस असता चांगला जाईल, खूप चांगला जाईल. असताच काय प्रत्येक दिवस तुमचा पण चांगला जाईलच. आणि येस, जस्ट एक इम्पॉर्टंट टिप देऊ इच्छितो फ्रेंड्स. आम्ही कपल कॉन्टेंट दाखवतो तर खरं, बट रिअली डोंट गेट दॅट मच इन्फ्लुएन्स की मला पण रिलेशन पाहिजे. जर सिंगल आहात तर रिलेशन, लव्ह इज नॉट दी ओनली लाईफ. करिअर पण एक खूप मोठी लाईफ आहे आणि दुसऱ्या पण गोष्टी ज्या लाईफमध्ये हॅपीनेस मिळवता येतात. आता मला झालं प्रेम पहिल्याच क्षणात बघतात पूजाला. मी ठरवलंय माझी बायको पाहिजे, माझ्या बाजूला बसली आहे. बट टू बी ट्रू फ्रेंड्स, मला नंतर जाणवायला लागलं की पैसे, करिअर किती इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. आपली लाईफ सुरळीत ठेवायला तेव्हापासून पैशांच्या पाठी धावत आहे मी. सोबत पूजा पण आहे, कारण की आम्हाला चांगली लाईफ पाहिजे, चांगलं म्हणजे बेटर एन्व्हायरमेंट पाहिजे अवतीभोवती. तसंच आम्ही लाईफस्टाईल पण त्याच लाईफस्टाईलच्या शोधात देखील आहोत. तर ही आता टिप म्हणजे आय डोंट नो कुणाला कामी पण येईल की नाही, पण जर लव्ह लाईफमध्ये काहीही थोडाफार पण सॅड असेल, ब्रेकअप काही का असे ना, बी हॅपी. दॅट इज नॉट ओनली दॅट इज नॉट द ओनली लाईफ. मूवीज, पिक्चर, सिरियल, गाणे वाणे ऐकून आपण सगळे इन्फ्लुएन्स झालेले आहोत. नाहीतर आपल्याला कोणी सांगितलंच नसतं ना प्रेम नावाची काय गोष्ट आहे, तर प्रेम कुणाला एकमेकाची जास्त करून झालं पण नसतं. माझे डोके दुखायला लागले त्या प्रेमामुळे. आणि माझं तर लय चिडचिड व्हायला लागले, कारण अशी बडबड करते ना. आज मी नाही बडबड करत मुळात. नाही बडबड नाही करत तू, किरकिर करते. किरकिर पण नाही करत. किरकिर पण नाही का, कटकट करते तू. कटकट पण नाही करत, मी खूप शांत आहे. बन करते तू. आता का बस,
ते तर आज करतेस. संध्याकाळी आल्यापासून मी काय किरकिर केली, मी ठरवलेलं आज मी काहीच बोलणार नाही. थँक्स फॉर शोईंग ट्रस्ट इन मी पूजा. 5वं वर्ष चालू होईल. 4 वर्ष पूर्ण झाले. बातूक, आय लव्ह यू बेटा. वी लव्ह यू बेटा. बोथ ऑफ अस लव्ह यू. हे बघ बाबिओ झोपायचे 2 वाजवले हर्ष, मला झोपायचं यार. प्लीज हर्ष, ट्राय टू अंडरस्टँड यार. आणि माझं डोकं चेपून द्या, माझं डोकं लय दुखतंय आज लय, म्हणजे आय लय लव्ह यू दुखतंय. बेटा. आय लव्ह यू. आय लव्ह यू बेटा. किती खुश झाला. मम्मापेक्षा बेटा जास्त खुश झाला डॅडीने रोज दिलं तर. ज्यांनी मला आता इन्स्टा मधून विश केलंय हॅपी आणि- अॅनिव्हर्सरी करून, त्यांना सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू सो मच. माझ्याकडून देखील बेस्ट विशेस देत राहा. तू तर असं बोलतेस की हिचा बर्थडे अॅनिव्हर्सरी दोघांची आहे का तुझी एकटीची आहे? ज्यांनी मला विश केलंय का आम्हाला एकत्र? हा म्हणजे तेच ते. वा. तू मेसेजेस पाहिले नाहीस ना कधी, माझी स्टोरी ठेवलीस तू, कळलं ना हर्ष? मला ऍक्च्युअल मध्ये स्टोरी ठेवणं, मेसेजेस वाचणं, मेसेजेस त्याला ना ऍक्च्युली मी इंट्रोवर्ट आहे आणि मी एकदम कमी सोशलाइज आहे. व्हिडिओ काढणं हे माझी हॉबी आहे. मला आवड आहे काहीतरी क्रिएट करून हे करणं. सोशल करणं त्याला आवडत नाही, पण व्हिडिओ काढणं त्याची आवड आहे. म्हणजे त्याला ती गोष्ट सोशल होणं आवडतं, पण ही गोष्ट सोशल होणं आवडत नाही. मला ना हे हा सगळं कसला? वापरण्यापेक्षा ना समोरासमोर माणसाला राहून वेळ देऊन त्याचं प्रॉपर लक्ष अरे देऊन पण माणूस त्याच्याशी समोरासमोर बोलण्यात असेल इंटरेस्ट तरी पण आहे. माणसाला मेसेज वेळ करून नाही हे ते देत. करून. हा? अरे समोर बोललेलं ऐकलं, समोरासमोर असलेल्या माणसाला पण तू वेळ देत नाही. अरे बापरे. म्हणजे तुझं कारण की समोरच्या माणसाचं लक्ष फोन मध्ये असतं म्हणून त्याला समजत नाही समोरचा आपल्याला जास्त वेळ बोलू पण देतोय नकोस की आता, नाही. जास्त बोलू नकोस. बोलून गेलो मी जे तू काय बोलायचंय. बोलून गेलो मी जे काय बोलायचंय. करत होतास माहितीये काय? दिवसभर आल्यापासून संध्याकाळी आल्यापासून जे तू मोबाईल मध्ये असतोस एडिटिंग करत असतो. अरे एडिटिंग पण मोबाईल मध्येच करतोस ना, मोबाईलच्या बाहेर राहून करतोस का? नाही करत ना. फालतूपणाच्या गोष्टी बोलतो. तुला झोप आली काय? मला आली आहे झोप, कारण का माझी काल रात्री झोप नाही झाली, तुलाही माहितीये चांगलं. झोप ना. मग तू ठेव ना, लाईट बीट बंद कर ना, तर मी झोपेन ना यार. म्हणजे ही रात्रीची ड्युटीज मला दिल्या त्यांनी ऍक्च्युअली माझ्या वाईफने की लाईट, देवाऱ्याची लाईट आणि कडी लाईट चालू असते, कधी कधी चालू असते, कधी कधी बंद असते. तर येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे अहेड. जी मस्ती जी चालू होणार आहे ना भाव्याची, काय लिमिट नसणार आहे. तुम्हाला पण व्हर्च्युअली आमच्या तिघांकडूनही फ्रॉम वी हर्ष पूजा फॅमिली. आणि युट्यूबचे पण 10K सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले. त्याच्यासाठी पण थँक्स अ लॉट फ्रेंड्स रिअली. आणि हा त्याचा पण केक होता बघी. काय शोधते तू? काय टाकलं आतमध्ये? काय पूजा. तर फोन गोड करा तुम्ही देखील व्हर्च्युअली. कधी समोरासमोर भेटणं झालंच तर नक्की काहीतरी मीटअप ठेवला आपण तर मग नक्की केक तेव्हा पण शेअर करू. अरे काय चालू आहे रे. प्लस माझ्या टी शर्टच्या आतमध्ये मग समज ती गोष्ट हरवून गेली. नाही ते डोरेमॉनचं हे पॉकेट एनिवेअर डोर आहे ते. काय गरज होती ह्या सगळ्या गोष्टींची? मग आता ते का लपवले पाठी? तिला दाखवू नको, ती आत्ताच्या आत्ता फोडून मागेल यार हर्ष. काय 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 सेल इतकी आवडते ना. दे ना पूजा तुला. नाही आता नाही, आता नाही. ते बघ गपचूप प्लेट मध्ये ठेव. थांब तिला पहिला डोळे लागते. सगळ्या गोष्टी मी आवरून टाकतो, थोडंसं किचन आवरून घेतो आणि नंतरला मी आंघोळ करून घेतो आणि नंतर झोपून जातो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय.